वैजापूर तालुक्यातील लासूरगाव या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य असे ज्योतिर्लिंग बनवण्यात आले असून यावेळी शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य आणि सविस्तर माहिती सांगण्यात आली। या ठिकाणी केक कापून महाशिवरात्री आलेले मान्यवर आणि गावातील भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याप्रसंगी सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य असे ज्योतिर्लिंग बनवण्यात आले। कार्यक्रमास आलेल्या भाविकांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन दीपोत्सव साजरा केला आणि संस्थेचा सविस्तर परिचय रघुनाथभाई फुके यांनी दिला। यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य संचालिका राजयोगिनी शिला दिदी यांनी परमपिता शिव परमात्मा यांच्या महाशिवरात्री विषयी सविस्तर माहिती दिली। या ठिकाणी सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कोमल यांनी केले। या ठिकाणी प्रमुख अतिथी मनीषा बंब, विद्या मनोत, सरपंच मंदा हुमे, यावेळी कमल दिदी, दीपा दिदी, संगीता दिदी, मीरा दिदी, लता दिदी, उज्ज्वला बच्छाव, रामकिसन कराळे, योगेश संगेकर, नवनाथ श्रीखंडे आदींनी सहकार्य केले। यावेळी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शिवलिंग के रूप में पूजन करते हैं। निराकार ज्योतिर्लिंग परमात्मा शिव, उस परमात्मा पिता ने इस सृष्टि पर आके प्रजापिता ब्रह्मा के भ्रुकुटी के बीच प्रवेश करके उनके मुख कमल से उन्होंने अपना परिचय दिया है। तो परमात्मा ने ये कहा कि परमात्मा कहाँ किसको जाता है? परमात्मा वो है जिसकी सभी धर्मों के अंदर मान्यता। अब आप देखेंगे निराकार को कोई अल्लाह कहता है, ईश्वर कहता है, गॉड कहता है, भगवान कहता है। हम पहली बार दूसरी बार जब ये चुन के आए तो लेके सर ने एक निमंत्रण लाया था कि एक युवा नेता बोल के उनको बोधन देने के लिए मधुबन में बुलाया गया था। और उस वक्त उन्होंने कहा था कि हम तो भोगी हैं और आप लोग योगी हो, और आप योगी के वजह से ही जो भी देश का मुझे लगता है जो शांति है, समाधि है, जो सुकून मिलता है, तो ये आप सब संत महात्मा और आप लोगों की वजह से है। कारण हे ज्ञान केवळ चार भिंतीच्या आतला नाही आहे, पूजा अर्चा करण्याचं नाही आहे। हे ज्ञान सर्व वर्गामध्ये मिळायला पाहिजे। कसे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आपल्या समाजामध्ये आहेत, महिला आहेत, युथ आहेत, है ना, सुरक्षा आहेत। ह्या सर्वांना ज्ञान दिल्यानंतर त्यांचं कर्म कसं कुशल बनेल, डॉक्टर देव कसा बनेल, केवळ पैसा कमवणं शॉर्टकटमध्ये असं नाही व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये हे आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।